आता नाशिकमध्ये इतर पक्षातल्या लोकांना भाजपमध्ये समाविष्ट करून घेतल्यामुळे भाजपचे निष्ठावान हे नाराज झाल्याची चर्चा रंगते, तसं चित्र दिसतंय। तर चंद्रपूरमध्ये पक्षांतर्गत गटबाजी म्हणा, पक्षांतर्गत वादावादी म्हणा, यामुळे भाजपमध्ये ऑल इज नॉट वेल असल्याचं चित्र समोर आलं। पण या सगळ्या नाराजीवरती भाजपनं आता एक नामी शक्कल शोधून काढलेली आहे, कारण भाजपनं सुधीर मुनगंटीवार आणि किशोर जोरगेवार या दोनही नेत्यांच्या संघर्षाचा ऐन निवडणुकीत पक्षाला फटका बसू नये म्हणून प्रत्येकाला मानाचं पान देण्याचा प्रयत्न केलाय। चंद्रपूरच्या बाबतीतली भाजपची 2 पत्र आज दिवसभर चर्चेत राहिली। सकाळच्या एका पत्रानुसार भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या आदेशानं किशोर जोरगेवारांना निवडणूक प्रमुख पदावरनं हटवलं गेलं, तर माजी खासदार चैनसुख संचेती यांची चंद्रपूर शहरासाठी निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती झाली। सुधीर मुनगंटीवारांनी पक्ष नेतृत्वाची मुंबईत भेट घेतल्यावर चंद्रपुरात या घडामोडी घडल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या। मुनगंटीवारांची नाराजी दूर करण्यासाठी हे बदल झाल्याची चर्चा होत असतानाच दुपारच्या दरम्यान एक नवीन पत्र आलं। त्यानुसार किशोर जोरगेवारांची पुन्हा एकदा चंद्रपूर निवडणूक प्रमुखपदी नियुक्ती झाली। चैनसुख संचेती निवडणुकीचे निरीक्षक आणि अशोक नेते हे निवडणूक प्रभारी म्हणून नेमले गेले, तर चंद्रपूरमधल्या सर्व निवडणुका सुधीर मुनगंटीवारांच्या मार्गदर्शनात पार पडतील असं स्पष्ट करण्यात आलं। पण नाराजांना शांत करण्याचा भाजपचा हा पत्र प्रपंच पॅटर्न दिवसभर चांगला चर्चेत राहिला। मी नाराज कधीच नव्हतो, हा पक्ष माझा आहे, नाराज कसं राहील? अहो, हे घर हा पक्ष मोठं करण्यामध्ये आम्ही रक्त आटवलंय, आम्ही कसं नाराज राहू? फक्त येणाऱ्या पाहुण्यांनी घर आपलं असा दावा करू नये एवढीच भावना आहे। तर अगोदर चंद्रपूरमध्ये ज्यांना प्रमुख म्हटलं होतं ते मला वाटतं की घुग्गुस नगर परिषदच्या दृष्टीने म्हणतात। त्यांच्याबद्दल आमच्यापर्यंत अशी माहिती होती की चंद्रपूर महापालिका आणि निवडणुकीचे प्रभारी होते। आमच्यापर्यंत ती माहिती नव्हती। निवडणुका जिंकणे हे बाय प्रोडक्ट असेल तर त्यासाठी जर कुठं आपल्याला दोष वाटलाच तर तो चर्चेतून संवादातून लक्षात आणून द्यायचं, तो दुरुस्त होतो। आता ही शक्यता तुम्ही म्हटलं वाद आमच्यातला, मी तरी असं म्हणत नाही की आमच्यात कोणत्याही प्रकारचा वाद आहे, कारण की माननीय मुनगंटीवारजी हे पक्षाचे वरिष्ठ नेते आहे आणि असं होऊ नये जर तसा पक्ष विचारत असेल हे काही योग्य नाही। तुला ना मला घाल कुत्र्याला व्हायला जो विषय असतो हे काही योग्य नाही आहे। देवेंद्रजी आणि सर्व पक्षाचं मला या ठिकाणी प्रेमच आहे, त्याच्यामुळे काय असं नाराज असण्याचं काही कारण नाही। फक्त ही जी माध्यमातून ज्या बातम्या येत आहे त्याच्याविषयी वाटतं की त्याच्याविषयी मला जर अगोदर कळलं तर ते जास्त चांगलं आहे। आणि चंद्रपूरमध्ये भाजपत सुरू असलेल्या सगळ्या नाराजी नाट्यावरती काँग्रेसनं मात्र चांगलंच तोंडसूक घेतलेलं आहे। आपण पाहूया। पालिकेतही त्यांचे अंतर्गत वाद हे सगळे चव्हाट्यावरती येत आहेत। तिकडे सुधीर भाऊ म्हणताय की माझे लोक आहे, जोरगेवार म्हणताय की माझे लोक आहे, आणि याचा फटका नक्की भाजपाला पडणार आहे आणि त्याचा फायदा हा 100% काँग्रेसला होणार आहे। पण शेवटी ते त्या क्षेत्राचे विद्यमान आमदार होते, पण त्यांना डावलून जर का दुसऱ्यांना करताय तर कुठंतरी त्या विद्यमान आमदाराचा अपमान त्या ठिकाणी होत आहे, हे देखील मी आवर्जून या ठिकाणी सांगेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।